सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर. मरावं लागत नाही किंवा मरावं वाटत नाही. इथं बसलेल्या माझ्या आया आहेत ना, आई मला सांगा, तुम्ही जर लेकराला खवळलात ना तर असं खवळतात की पप्या तिकडं उन्हात मरू नको, इथं सावलीत मर. असंच ना, असंच ना. म्हणजे मुलगा मेला तरी त्याला त्रास नाही झाला पाहिजे. लक्षात आलं? तसं वारकरी संप्रदायामध्ये मृत्यूची भीती नाही महाराज. काळ देहासी आला खाऊ, देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला हे आम्ही आनंदे नाचू गावो, आम्ही आनंदे किशोर है. पहले किशोर थे अब युवान हो गए. एक किशोर महाराज आहेत, गोड, महाराष्ट्राचा गोड आवाज, आदरणीय लकडे गुरुजी आहे. दोन इकडं कृष्णा महाराज आहेत, बरोबर. खाली पेटीला संतोष आहे. एवढं सगळं बघून तुमचं समाधान नक्कीच होईल. एक संतोष भागत नाही, मी अजून एक आणलाय. दोन संतोष आहे. माझ्यासोबत रामाचे दास आहे, औदुंबरवासी प्रभू आहे, नंद. आणि या ठिकाणी एक महात्मा उपस्थित आहे कीर्तनाला. महाराज एक वाक्य सांगू दादा. फकीरों के झोली में रहता है सब कुछ, बहुत आजमाते हैं फिर देते हैं तब कुछ. एक हिंदीतला भाव व्यक्त करतो, फक्त लक्षात ठेवा. हम फकीरों से जिसे जो चाहे अभी ले जाए, कल न जाने हवा हमको कहाँ ले जाए. ज्याला पाहिजे त्याने आत्ता न्यायचं, फक्त एकच आहे, फक्त आठ काय, आठ काय. तू का म्हणे तेथे होतो मी दुबळा, आले या कपाळा थोडे बहु, आले या कपाळा. स्वतःला दुबळ समजा पण दरिद्री समजू नका. विठाला माणसानं दीन असलं पाहिजे पण दीन नसलं पाहिजे. नाही तर मग दीन नाही तर नाही दीन. परवा मी माझ्या कीर्तनात एका पक्वाजवाल्याला म्हणलो, कृष्णा नाही पण म्हणलं भाऊ चल ना कीर्तनाला, माझं कीर्तन आहे. तर ते म्हणलं महाराज तिथे पेटीला कोण आहे. मी म्हणलं स्वपनराव आहेत. मी त्याला ऐकू येईल ना तुम्हाला, असं सिरियस नका बसू गड्या, मला सिरियस माणसं आवडत नाही. ते कटाळाला सिरियस माणसं 7 महिने झालं बघा तुम्ही कुणाच्या तोंडाकडे. बरं एक सांगू का, ज्याला झालाय त्याला लोड नाही भाऊ. ज्याला झाला नाही त्याला वाटतं कोणच भेटलो तर काय की आज कुछ नाही. त्या पकवाजवाल्या म्हणलं चल कीर्तनाला. तेव्हा म्हणलं कीर्तनाला कोण आहे पेटीला. म्हणलं सोपा नाहीत. तर तेव्हा म्हणलं मग नको राव. मी म्हणलं कसं काय. तर तेव्हा म्हणलं त्याचे आपल्याकडे 300 रुपये. आणि त्याला अडचण अशी, म्हणलं माणसं कळत नाही पैसे मागत. मी म्हणलं काय करू, तुमचं तोंड इकडे करून पेटीचं तिकडं, मग काय अडचण. तर तेव्हा म्हणलं मग जमते महाराज, पकवाजाचं इकडं पेटीच्या इकडं. पण महाराज पेटीवाल्याच्या लक्षात आलं बरोबर तेवढ्याच टायमिंग मध्ये की आपल्या ह्याच्याकडे पैसे. बोलतातही ना, इकडं तोंड इकडं तोंड. ते म्हणायचं माझे पैसे देऊन टाक, असं वाजवायचं. आता ही वाजविल्याला तुम्हाला काय करणार. पण ते पकवाजवाल्याच्या लक्षात आलं की ते आश करायचं मला माझ्याकडे पगार.
मी म्हणलं सचिन तेंडुलकरला जर कोणी नावं ठेवली तर ते ग्राउंड मध्ये उत्तर देत नव्हता, खेळून दाखवत होता. त्यानं तुला पेटीतून प्रश्न विचारला, तू त्याला पकवाजातून उत्तर दे. मग त्यानं वाजवलं दिन नाही तर नाही दिन. पण काळ जुना आहे कृष्ण महाराज, काळ जुना आहे. त्या काळामध्ये काय असायचं, प्रत्येकाच्या घरामध्ये कुणी टाळ आणायचे, कुणी पखवाज आणायचा, कुणी चिपळ्या आणायच्या का नाही. तसं एक जणाने ती तिंबडी आणली होती वाजवायला. ते पवाड्यात असते ना, असते ना, त्या दोघांनी वाजवायचे. माझे पैसे देऊन टाक, की त्यानं वाजवायचे दिन नाही तर नाही दिन, दिन नाही तर नाही. आता ह्याला त्या दोघांचा स्वभाव माहिती होता. ह्यानं मध्येच वाजवलं डुबले डुबले. प्रत्येकाला आवाज आहे, प्रत्येकाला. बाबा काय झालं, नागपूरची मंडळी माझ्याकडे परवा दिवशी आली, मला म्हणली भजन करायचे नागपूरची किशोर महाराज. आणि सुंदर. मी म्हणलं कोणचं म्हणता, ते म्हणले ते म्हणू महाराज टाळ बोले चिपळीला. तर मी आम्ही पिटी फिटी धरली. ती नागपूरची लोक आहेत ना, ती ळ ड म्हणते. टाळ बोले चिपडीला. म्हणलं कोणची चिपडी काय. महाराज मला खूप किशोर भाऊ इतका आनंद वाटला ना. आता 7 महिने झाले तुम्हा लोकांची तोंड बघायला मिळाली. आणि अजून एक सांगू महाराज, मला इतका आनंद झाला. कीर्तनाची सुरुवात महाराष्ट्रात नाही कर्नाटकात झाली. कान्हडाऊ विठ्ठल येणे मजला महाराज काही बी बंद व्हावं, लकडे बाबा काहीही बंद व्हावं, पण वारी बंद झाली ना. वारी बंद झाली राजा, वारी. आणि जे हाडाचे वारकरी आहेत ना, ते म्हणतात महाराज याच्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ईश्वराची पूजा करणं चांगलंय का ईश्वरावर प्रेम करणं चांगलंय? प्रेम. येस मंजू, तुम्ही पूजा करता का प्रेम? दोन्ही नाही. आपलं फक्त सीजन मध्ये. आणि सप्ताह संपला ईश्वरावर काय केलं पाहिजे? प्रेम. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवातया माझे. श्रीनाथ अभिमान नित्य नवातया. अभिमान नित्य नवातया माझे. विठ्ठल भाऊ कोणीतरी मला फोन करीत, ते गेले, मला मध्ये सोडून गेले इथं. महाराज खूप आनंद आहे. इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माता मावल्या माझ्याकडे बघा. आई मध्ये दोरा वावला तुम्ही कधी? सुईमध्ये बोला ना प्लीज. मी विचारितो कुणाला सांगतो. सुईमध्ये दोरा वावला ना? वा. फक्त मला सांगा आई, सुईत दोरा वळताना असंच करावं लागतं नाही? माझ्याकडे बघा. आणि महाराज डोळे जर तेज नसले ना, त्याला काय वाटतं गेला काय की. आणि पलीकडे मला फक्त प्रश्न विचारायचा, उत्तर द्या. सुईत दोरा वळताना तोंडात घालायची काय गरज आहे? माणसं हसत येतात, कारण माणसाची अडचण अशी आहे महाराज, दिमाग कम पगार बडा. आई इथं माझी आजी बसली. आजी, सुईमध्ये दोरा वळताना तोंडात घालायचा, त्याच्या मागे एक मात्र कारण काय, की त्या दोऱ्याचा एखादा सूत असा बाजूला नसला पाहिजे. सगळं असं मिळून आलं
टाळ, पाखावज, गायक, कीर्तनकार, संवादिनी, ऐकणारे सगळं असं मिळून आलं तर कीर्तन होतं, बरोबर. तसं सगळ्या द्वाराचे सूत एकत्रित आले तर त्याला सुईमध्ये प्रवेश मिळतो. तसं घरातला कचरा जर डोक्यात असला तर कीर्तनात लक्ष लागत. मग पुसून बसा विठाला परमार्थ अवघड नाही महाराज, सांगणाऱ्याने अवघड केला. अहो परवा माझ्या कीर्तनाला एक जण आलं नाही तर मी म्हणलं का कीर्तनाला आला नव्हता. तो काय म्हणला माहितीये का, महाराज कीर्तनाला येत असताना माझ्या दुचाकी वाहनाच्या मागील चक्रांकित भागामध्ये लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तूनं प्रवेश केल्याच्या कारणानं आतील वायू असा बहिर्दिशेला गेला करिता मला येण्यास जमले नाही. मी म्हणलं पंक्चर झाली म्हण रे कडू, ए कडू पंक्चर म्हणतो. सोपं सांगावं का अवघड सांगावं, मला मोकळं सांगावं. सोपं सांगावं का अवघड सांगावं. अहो हे फॉरेनच्या अवलादी आहेत ना, फॉरेनच्या, त्यांना पुरणाच्या पोळीमध्ये पुरण कसं गेलं हे कळत नाही. मला एक जण म्हणला महाराज मी एक प्रश्न आहे. म्हणलं कोणता. हे पुरण मध्ये कसं काय गेला. त्याच्या बापाला मेळ नाही लागायचा महाराज, तुमच्या लक्षात. म्हणून सुईत दोरा ओवताना जसं तोंडात घालावा लागतो का सगळी सुत एकत्रित आली पाहिजे, तसं तुम्ही एकदा सुतात या. तुम्ही एकदा सुतात या. आता एक ठिकाणी आपण आलो, बरोबर. म्हणजे प्रेम लागतं हे तर कळालं, बरोबर. आता प्रेम अंतःकरणामध्ये येण्यासाठी काय करावं लागतं, त्याला साधना करावी लागते. त्याला काय करावी लागते, साधना. आणि साधना करताना मार्गदर्शन करणारा कोणीतरी चांगला असावा लागतो, बरोबर. तुका म्हणे संत गुरु, तुका म्हणे संत मला इतका आनंद वाटतोय महाराज. काय चेहरे फ्रेश. आमच्याकडे अजून चेहऱ्यावरच भीती गेली नाही राजा. बेकार धंदा. भाषा बी चांगली राहिली नाही. मला परवा दिवशी एक जण म्हणला महाराज नाश्ता विष्टा केला का. मी म्हणला नाश्ता मी केला. नाही जमलं अजून चांगलं. ऐका, एक शब्द आहे नाश्ता आणि दुसरा चांगलं बोलत जाऊ महाराज. गाई सांभाळते त्याला काय म्हणते, नीट बोला राजा. हो नीट बोला रे. अरे त्याला गुर राखी म्हणा रे. तुम्ही काय म्हणले, ते काय राखायची वस्तू आहे. हा मी काय म्हणतोय कळतंय. भगवंताच्या भक्ती प्रेमाची उत्पत्ती अंतःकरणामध्ये होण्यासाठी गुरु लागतो. काय लागतो, गुरु लागतो. ऐका, आणि तो गुरु सुद्धा असा लागतो महाराज, असा लागतो. आपणाची देव होय, आपणाची देव होय, बस मला तुम्हाला बोलायचं.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर